10,000 रुपयांची SIP 10 वर्ष ठेवली तर मंथली 15,000 रुपये आपल्याला भेटत राहतात. 10,000 रुपयांची SIP 12 वर्ष ठेवली तर मंथली 20,000 रुपये भेटत राहतात. म्हणजे कन्सिस्टंटली प्रायव्हेट सेक्टरमध्ये आज अशी लोकांची अडचण आहे, की पेन्शन नाही, पेन्शन नाही असे ओरड आहे. पण पेन्शन या माध्यमातून आपण अतिशय मजबूत अशी पेन्शन आपण क्रिएट करू शकतोय. 10,000 रुपयाची SIP 15 वर्ष जर केली तर 30,000 रुपयांचा आपल्याला मंथली इन्कम चालू होतोय आणि तो लाईफ लाँग म्हणजे 30,000 रुपये बरोबर 15व्या वर्षी चालू होणार. परत 20व्या वर्षी जर 30,000 चे 32,000 34,000 करायचे असेल तरी वाढवू शकतोय, पण कमी नाही होणार आणि ते लाईफ लाँग तिथून पुढं अनेक वर्ष 20-20, 40-40 वर्ष पण तो इन्कम तसा कंटिन्यू राहील. 10,000 रुपयांची SIP 20 वर्ष जर केली तर 50,000 रुपयांचा इन्कम रेंटल चालू होतोय किंवा पेन्शन चालू होते असं म्हणायला हरकत नाही. तेच जर पुढच्या उदाहरणात बघितलं तर 10,000 रुपयांची SIP 25 वर्ष जर केली तर 80,000 रुपये मंथली चालू होते. किती पॉवरफुल आणि किती मोठ्या अमाउंट मध्ये वेल्थ क्रिएशन होते पहा. 10,000 रुपये देतोय. म्हणजे एक व्यक्ती जॉबला लागल्या त्यानं जर 10,000 रुपये SIP बाजूला केली स्वतःच्या रिटायरमेंटसाठी बस तेवढं एकमेव काम केलं तर त्याची रिटायरमेंट मजबूत पद्धतीने होते. तिथून पुढे त्याला 80,000 रुपयांचा इन्कम रेंटल इन्कम चालू होतोय. आणि तेच 10,000 रुपयाची SIP जर 30 वर्ष चालू ठेवली तर जवळपास 1,20,000 रुपये याप्रमाणे आपल्याला मंथली इन्कम चालू होतोय.